बार आपणास विनंती केली जाते लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. एका बाजूला सद्गुरू वटार तर दुसऱ्या बाजूला कोरोडी. विनरची मॅच पाहतोय. दोन्ही संघ पहिल्या मॅचमध्ये विजयीपद घेऊन इथे उद्याच्या दिवशी तिकीट फायनल करण्यासाठी या मॅचमध्ये विजयी. पहिला चेंडू सर्कलच्या पॉइंटच्या डोक्याच्यावरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करते, राहतील दूर आणि पहिल्या चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावपळकर धावा आपण पाहायला गेलो तर 5 धावा. ते दोन्ही संघ तब्बर असे संघ. एका बाजूला कोरोडी आहे, दुसऱ्या बाजूला सद्गुरू वटार. दोन्ही संघामध्ये क्षमता आहे लढण्याची. ते मॅचला मजा येणार. दोन्ही चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला ऑफ साइडला क्षेत्ररक्षक फक्त डिक्लेअर होऊन तिकडे पॉइंट. साइड कॅमेरामॅन रोहित चौधरी यांच्या स्टँडच्या खालती चेंडू लागतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावपळकर धावा 6. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. प्रथमच्या हातामध्ये सरळ चेंडूला पाठवले. फ्री होम डिलिव्हरी करताना पहिलं विकेटचं पतन, पहिला आदरा, पहिला गडीबाद. नवीन फलंदाज साई मैदानाच्या आतमध्ये येताना. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावपळकर धावा आपण पाहायला गेलो तर 6 धावा. बघा पॉवर प्लेचा षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर नंतरच्या चेंडूवर शांत ठेवलं गेले फलंदाजाला. शेवटचा चेंडू टप्पा बनून सरळ निघून जातोय मागे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. शेवटचा चेंडू लगातारचे 3 डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 6 धावा. गोलंदाजी मारवरती प्रथम येताना सातत्याने सद्गुरू वटार करून खेळताना एक प्रभावित करणारी कामगिरी प्रथम.
प्रथमच्या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये मागे जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा एकदा खोडप्पाचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ मागे निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 7 धावा. पुन्हा एकदा वेगाने सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. प्रथमची गती आपण पाहू शकता, सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. विकेटचं पतन, गडी बाद. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा आपण पाहायला गेलं तर 7 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आपण पाहू शकतो प्रथमच्या अगेन्स्ट इथे हात खोलण्याची संधी नाहीये. आणि सद्गुरू वटारकडे या गोष्टीचा आपण पाहू शकतो की पहिल्या षटकामध्ये जर का जास्त धावा आला नाही, मग तो दुसऱ्या षटकामध्ये दबाव सुद्धा वाढवण्याचा कार्य केला जातोय. सातत्याने प्रयत्न चालू असतात सद्गुरू वटारचे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 8 धावा धावफलकार दी. सुयश आणि यश मित्रांच्या हातमध्ये. हलक्या त्याने ऑन साइडला चेंडू हातामध्ये, धावचीची संधी. अजून एक टॉट आपण पाहू शकतो. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक 8 वरती स्थिरावलं जाते. जे प्रथमनी मात्र 2 धावा खर्च केल्यात. जर का पहिलं षटक पॉवर प्लेचे षटक होते, त्या षटकामध्ये जर का रन नाही आल्या तर सद्गुरू वटार दुसऱ्या षटकामध्ये प्रथमला घेऊन येतो आणि तो दबाव समोरच्या बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, करोडवरती अजून दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. सातत्याने टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू सरळ मागे निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता, मात्र 2 धावा खर्च केल्यात प्रथमने आपल्या गोलंदाजीमध्ये. खूप चांगली कामगिरी आपल्या संघासाठी. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावफलकार धावा, 2 गडी बाद, 8 धावा.
इथून कोरोटी संघाला मोठे फटके खेळावे लागतील. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने चेंडूवरती येतील. फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा आपण पाहायला गेलो तो 10-10. प्रांचल आहेत गोलंदाजी मारवरती आणि सातत्याने आपल्या संघासाठी जर का दुसरं षटक चांगलं आले मग तिसऱ्या षटकामध्ये जास्त धावा नाही खर्च करायचे आहेत, हे प्रांजलला सुद्धा माहिती आहे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 10-10. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने चेंडूवरती येतील. फेकी होईपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण स्वतःला थांबवणं सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे आणि नोचा कॉल दिला. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण पाहायला गेलो तर 11 11 धावा. सिंगलने धावफलक पुढे सरकते, पण त्या धावफलकाला थोडीशी जलद गती द्यावी लागेल. त्यासाठी एखादा मोठा फटका खेळणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली येतील, चेंडूला पकडतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी होईपर्यंत 2 धावा कंप्लीट सुद्धा होत आहेत. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 13. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ. चेंडू हवेमध्ये. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. विशाल आहे चेंडू खाली. एक चांगला झेल टिपला जातोय. संपलाय फलंदाजाचा खेळ. शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 4 गडी बाद 13. DJ Krishna in the mix. छनछनन पैंजण चांदीचा कमरबंद, खनखनन बांगड्यांचा हिरवा पिवळा रंग, लावून केसात गजरा पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर कोणी होईल दंग. काय गुलती गुलून आली ती, बोलली अहो भेटना तिच्या काठीशी, होले होले आली ती माझ्या पाठीशी, बोलली अहो भेटना तिच्या काठीशी. यानंतर होणारी मॅच सतपाळ विरुद्ध गुरुदत्त पडई. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस घेणार आहोत. बघा 3 षटकांचा आतापर्यंत खेळ आहे. धावफलकार धावा आपण पाहतोय 13 धावा. इथून कोरडी संघ 2-4च्या मॅचला तर यशनी षटकार मारून त्या मॅचला फिनिश केलं होतं. त्याच मनोबलाने जे मनोबल उंचावलं होतं त्या शेवटच्या फटक्याने, त्याच मनोबलाने मैदानाच्या आतमध्ये यायचं होतं. पण आता परिस्थिती संघ थोडासा दबावामध्ये आहे. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी राकेश सज्ज होतोय. पहिला चेंडू बॅटची वर चेज लागून जातोय. यष्टी रक्षकाच्या मागे डिक्लर झोन मध्ये सिंगलचा इशारा येतोय. सचिन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण स्ट्राईक वरती पाहतोय. 3.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 4था धावा. जागा म्हणून मारण्याचा प्रयत्न, बॅकफूट वरती आले होते. कोटप्पाचा चेंडू होता आणि आपण ते पाहू शकता निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 4था धावा. ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मागे निघून जातोय. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 15.
इथून येणाऱ्या 3 मध्ये एखादा मोठा फटका करोडीच्या फलंदाजाला घ्यावा लागेल. पुन्हा एकदा ऑफ साईडला पॉइंटला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 16 धावा. 3.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 16 धावा. धावफलक येणाऱ्या 2 चेंडूमध्ये मोठे फटके खेळावे लागतील. त्या 2 मध्ये जर का एखादा मोठा फटका आला तर तो फायटिंग टार्गेट सेट केला जाईल म्हणून अजून एक डॉट येतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक शैर्याचा वेध घेऊन चेंडू हातामध्ये नाही येत आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये शेवटच्या चेंडूवरती धावचीच्या रूपात गडी बाद. धावफलक जाऊन पोहोचते 17 वरती. येणारे 24 चेंडू आणि 18 धावेची गरज असणार आहे. चला गुरुदत्त पडई आणि सतपाळ टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. सन्मान्य परेशजी वजे सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. चला कर्णधार सतपाळ संघ. कर्णधार सतपाल कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. सन्मान्य दिलीपजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. दिलीपजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते सतपाळ कर्णधार. दिलीपजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. एका बाजूला गुरुदत्त पडाई, दुसऱ्या बाजूला सतपाळ. गुरुदत्त पडाई नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि आमंत्रित केले सतपाळ संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी. सुद्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 4.
बघा इथून 18चा पाठलाग करायचा आहे तर यशला पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त धावा नाही खर्च करायच्या आहेत कारण की 18च्या मॅचमध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी मात्र एकमात्र सहारा डॉट चेंडू जास्त हाताळणे. पुन्हा एक धावां साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक सालेला चान्स कशा प्रकारे चान्स क्रिएट झाला होता त्याला परफेक्ट कॅच पकडून भागेशला मैदानाच्या बाहेर पाठवलं. अशा क्षेत्ररक्षणाची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकता डीपला क्षेत्ररक्षक होते वेगाने धावून चेंडूपर्यंत पोहोचले आणि खूप चांगला झेल टिपला गेला. भागेश बॅक टू द डगआउट विकेटचं पतन गडीबाद. संदीप नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 4 धावा. अशा प्रकारे पाहावं लागेल या मॅच मध्ये कोरोटी संघ लढण्याची क्षमता आहे का ही मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. येणारे 2 चेंडू संदीप आल्याच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 4. बॅकफुटला आले होते ऑफ साइडला चेंडूला कट करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकता. कोटप्पाचा चेंडू होता त्याला डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं सिंगल धावेसाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा लगावल्या गेल्यात 5. एक गडी बाद. घेऊया ब्रेक. ऐकू एक हलकीशी डीजेची धून. बोलले बाळा तू कुठे चालला जातो तर ऑलरेडी उशिरा आला. यू डोंट इवन लव्ह मी कसले रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाळा. माझी सासू तुझी मदर आहे माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन तुझ्यावर थांबून माझी नजर एक नंबर तुझे कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे एक नंबर. थँक्यू प्रणव. हॅलो चेक. गोलची मारवरती प्रणव पहिल्या षटकामध्ये 5 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू बॅटची आतली एज लागून मागे निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये. 6 धावा. बघा इथून जर का मॅच मध्ये कोरोडी संघाला कमबॅक करायचं झालं तर 1 ते षटक पाहिजे. 1 या 2 धावेसाठी जे षटक प्रथमने हाताळलं होतं त्या षटकाची इथे सुद्धा गरज आहे कोरोडी संघाला मॅच मध्ये पुन्हा आणायची. चिराग ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. कोरोडीच्या मैदानावरती झालेली 32 धावांची चिरागची खेळी ती सुद्धा विसरून नाही चालणार. आपल्या संघासाठी सलामीवीर बॅटर म्हणून आणि एखादी जबाबदारी घेऊन एक चांगली फलंदाजी सातत्याने आपल्या संघासाठी करताना दिसतो नेहमी. टप्पा पडल्यानंतर चेंडू कशा प्रकारे उसी न घेतली आणि खालती बसून सरळ मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक डॉट होतोय. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 6 धावा. डिफेन्सिव्ह पद्धतीमध्ये चेंडूला घेऊन काढलं. यष्टीरक्षक स्वतः चेंडूच्या मागे जात होते. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 7 धावा धावफलकावरती.
ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ टप्पा पडल्यानंतर मागे निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. बघा मॅच मध्ये कोरोडी संघ सुद्धा लढण्यासाठी चालतोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 7, येणारे 14 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. डीप मध्ये यश वजे चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत आणि यश चेंडू खाली येताना एक चांगला झेल टिपला जातोय. अजून एक विकेट सोबत विकेट आले म्हणजे डॉट आले. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 7 धावा धावफलकर दी. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजेची हलकीशी धून. चेंजिंग आला साऊंड जातो ट्रेंडिंग. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. दिलात झापक झुपुक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपुक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपुक वाजत राहतय ग. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 7 धावा धावफलकर दी. मॅच मध्ये आपण पाहू शकतो रंग देताना डॉट चेंडूची सांगता. इथून 5 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च केल्यात. हा सुद्धा दबाव आहे की शेवटच्या षटकाची वाट पाहावी लागेल काही मॅच फिनिश होण्यासाठी. कोरोडी संघ मैदानाच्या आतमध्ये धावांना डिफेन्स करणं सांगतोय. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा निर्धाव चेंडूची सांगता. आता मॅचचं इक्वेशन पाहायला गेलं तर सेम दिसते. जिथे पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या तर यशवंतनी मात्र 5 दिल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये प्रथमनी 2 धावा खर्च केला होता. इथे सुद्धा दुसऱ्या षटकामध्ये मात्र 2 धावा आल्यात आणि 2 षटकांचा खेळ. धावफलकर धावा लगावला गेला 7. घेऊया ब्रेक, ऐकूया तिसरं षटक घेऊन येण्याआधी एक डीजेचं पुन्हा एकदा सुमधीर संगीत. दिसते मी भारी राजा फोटो माझा काय. काजळ लावणे आले मी आज. असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातलाय असाच. दिसते मी भारी जाणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाब. हॅलो चेक. चिराग पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. डीप मध्ये चांगला झेल टिपलाय. संपलाय चिरागचा खेळ. मॅच मध्ये रंग देणारा येणारे 11 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. तशा प्रकारे चर्चा केली होती. इथून तिसरं षटक आहे. या तिसऱ्या षटकामध्ये जर का बॉल टू बॉलचे इक्वेशन आले म्हणजे निश्चितच मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाताना दिसेल का पाहावं लागेल. चिरागला मैदान सोडावं लागते. चांगला झेल टिपला गेला डीप मध्ये. नवीन फलंदाज प्रथम मैदानाच्या आतमध्ये जाईपर्यंत ऐकू एक संगीत. पागल करते तुझे मोर निशित चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. दिसते मी भारी राजा फोटो माझा काय. थँक्यू गुलाबी साडी आणि पाटील सर यांच्या माध्यमातून या चिरागची विकेट घेतली. सचिन वसे यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आपलं सुद्धा मनापासून स्वागत. आणि अपार असतील इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं कार्य केलं जाते. महत्वाची विकेट आहे मॅच मध्ये. कोरोडी संघ 18 धावा डिफेन्स करणं जाणते. नवीन फलंदाज प्रथम मैदानाच्या आतमध्ये एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आता इथून येणाऱ्या 5 चेंडूमध्ये जर का कमीत कमी एखादा मोठा फटका नाही आला तर कोरोडी संघ मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करताना. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला फेकीपर्यंत सिंगल कंप्लीट. 8 धावा धावफलकरची 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. येणारे 10 चेंडू 10 धावेची गरज. 10 धावाच्या आधी येणाऱ्या 4 मोठा फटका नाही आला तर एका बाजूला सद्गुरू वटार संघ थोडासा दबावामध्ये दिसेल. दुसऱ्या बाजूला 4 मध्ये काही मोठा फटक्याला जो चेंडू हवेमध्ये असेल त्याला चान्स क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जाईल. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये जातोय. 2 क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतायत.
अंपायरचा 2चा इशारा येतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. आता चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू सरळ जाऊन पडतोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. बराच लांब, जितका हवेमध्ये तितकाच लांब. एक यशच्या बॅट मधून दणदणीत षटकार. थँक्यू 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 डीजे. आता श्रेयसला सुद्धा माहिती आहे की मॅचला दबावामध्ये जो संघ आहे त्या परिस्थितीमधून कशा प्रकारे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. आता इथून गोलंदाज सचिन सुद्धा मानतोय मी सुद्धा कमबॅक करणं सांगतो, पण कमबॅक करताना झालाय का मॅच मध्ये उशीर पाहावं लागेल. येणारे 7 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. श्रेयसला मैदान सोडावं लागतं. यष्टा उद्ध्वस्त केल्या गेल्या सचिन यांनी. कमी करून टाकला. 7 चेंडू 2 धावांची गरज. त्या मोठ्या फटक्याने विजयाच्या दिशेने सद्गुरू वटारला वेगाने धावण्यासाठी श्रेयसने पूर्ण श्रेय आपल्या बाजूने चुकून घेतला. ज्या मोठ्या फटक्याची गरज होती सद्गुरू वटारला, तो मोठा फटका परफेक्ट टायमिंग वरती आला. आणि सचिनने पुढच्या चेंडूवरती श्रेयसला मैदानाच्या बाहेर सुद्धा पाठवले, पण तो मॅच मध्ये किती उशीर झालाय. येणारे 7 चेंडू 2 धावेची गरज. एका बाजूला प्रथम या खेळपट्टीचा खूप अनुभव नवीन फलंदाज शिरीषने सुद्धा डगआउट मधून सेट होऊन आलाय. मॅचला फिनिशिंग टच. काय झेल टिपला गेलाय प्रेक्षकाने, सुरेख झेल टिपला गेला मैदानाच्या बाहेर. 100 रुपयाचं पारितोषिक आहे ज्यांनी झेल टिपला. कॉम्बॉक्स मध्ये यायचं रेड टी शर्ट. 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सुरेख झेल टिपला गेला. शिरीषच्या बॅट मधून एक पॉवरफुल स्ट्रोक. मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून चेंडूला पाठवलं. खूप चांगला फटका. अभिनंदन टीम सद्गुरू वटार. कोरोडी संघ हार्ड लक. तुमच्या नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. सुरेख झेल टिपला गेला आणि शिरीष डगआउट मधून सेट होऊन आले होते. तो पॉवरफुल स्ट्रोक, तो फटका. प्रथमने काय संदेश दिला होता की खाळून खेळायचा आहे का मारून खेळायचा आहे ते नव्हतं माहिती, पण शिरीषला माहिती होते की मला फिनिशिंग टच, फिनिशिंग शॉट माझ्या बॅटमधून खूप चांगला, आणि तो शॉट दाखवून देताना मैदानाच्या आतमध्ये फुल पॉवर जनरेट केली होती. चला नेक्स्ट मॅच. स्टेजवर आहे ज्यांनी झेल टिपला. एकालाच पैसे मिळणार, एकही जना नाही. जिसने कैच पकड़ा उसको 100 रुपया मिलेगा. यस रेड टी शर्ट.